रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा, हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली,
महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम. हॅलो. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम श्री तुकाराम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम
जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम राम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम श्री तुकाराम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम श्री तुकाराम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा जय हो। हरे कृष्णा श्री राधे। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री ज्ञान दे
श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. अभंग क्रमांक 4081. अभंग क्रमांक 4081. सगळेजण म्हणूया आरतीमध्ये. आरतीचं प्रकरण आहे, सर्वांनी आरती बोलायची. बस बस काही नाही. दैत्य भारे पिडिली पृथ्वी बाळा म्हणून तुझ येणे झाले गोपाळा. भक्ती प्रतिपाळक उत्साव सोहळा मंगळे तुझ गाती अबळा बाळा. जय देव जय देव जय गरुड ध्वजा आरती ओवाळू तुझ भक्ती काजा. गुणरूप नाम नाही जयासी चिंतिताचे तैसा होसी तयासी. मत्स्य कुर्म वराह नरसिंह झालासी असुरा काळ मुनी ठाके ध्यानासी. सहस्र रूपे नाम गोसावळा ना गोरा श्रुतीने ते म्हणते तुझ विश्वंभरा. जीवना जीवन तोची होसे दातारा नकळे पार ब्रह्माधिका सुरवरा. संता महंता घरी म्हणवे म्हणयारा शंख चक्र गदा आयुधांचा भारा. सुदर्शन घरटे फिरे अवसारा सकुमार ना स्थूळ होशे गोजेरा. भावे विन तुझे न घडे पूजन सकळ ही गंगा झाल्या तुझ पासून. उत्पत्ती प्रलय तुझे करशी पालन धरुनी राहिला तुका निश्चय चरण. जय देव जय देव जय गरुड ध्वजा आरती ओवाळू तुझ भक्ती काजा. दैत्य भारी पिडिली पृथ्वी बाळा म्हणून तुझ येणे झाले गोपाळा. भक्ती प्रतिपाळक उत्साव सोहळा मंगळे तुझ गाती अबळा बाळा. जय देव जय गरुडध्वजा आरती ओवाळू तुझ भक्ती काजा.
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य महाराजांच्या समुपस्थितीत चालू असलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा अष्टादशाह, यावर्षीही आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या अनुभूत्यात्मक वाणीतून प्रकट झालेल्या गाथेचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालोय. आपल्या जीवनातील खऱ्या अर्थाने हे परमभाग्य आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा यांचं चिंतन करण्यामध्ये जो आपला काळ जातोय, याच्यापेक्षा मोठी धन्यता आणि भाग्य आपल्या जीवनात कोणतंही असू शकत नाही. किंबहुना जो निष्ठावंत वारकरी आहे, चिंतक आहे, खरा साधक आहे, त्याच्या जीवनातील श्वास आणि निश्वास म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा असते. ज्ञानेश्वरी आणि गाथा यावरील निष्ठा म्हणजे खऱ्या अर्थाने तो वारकरी असतो. आणि म्हणून आपल्याला आपलं परमकल्याण करण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथ्याशिवाय पर्याय नाही. अध्यात्मचिंतन केल्याशिवाय या जगामध्ये कोणीही मुक्त होऊ शकत नाही. त्या मांडुक्य कारिकेमध्ये असं म्हटलंय, मुमुक्षुणाम विमुक्तये मांडुक्यमेव अलम. अर्थात मांडुक्य कारिकांच्या संबंधाने महापुरुषांनी काढलेले हे वचन आहेत, उद्गार आहेत. त्याप्रमाणे ज्याला मुक्त व्हायचं असेल आणि तो महाराष्ट्रातील असेल, त्याला ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं चिंतन केल्याशिवाय मुक्तता नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपलं परमकल्याण करून घ्यावं, आपला उद्धार करून घ्यावा, या करुणेतून गुरुवर्य महाराजांनी चालू केलेला हा अष्टादशाह आहे, हे चिंतन आहे. बाबा म्हणजे आईचं अंतःकरण आहे. मी माझ्या मित्रांना नेहमी सांगतोय, माझी ती श्रद्धा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांची जी अकारण करुणा अवतरित झाली, आविष्कृत झाली, मूर्तिमंत झाली, ते गुरुवर्य बाबा आहेत. बाबा म्हणजे साक्षात करुणा, साधकांच्या हृदयाचे सम्राट म्हणजे आपले बाबा आहेत. आपले आईवडीलही जी आपल्यावर करुणा करू शकत नाहीत, आईवडिलांचेही आपल्यावर उपकार कमी पडतील, असे उपकार बाबांचे आपल्या सगळ्यांवर आहेत. बाबांच्या चरणी वंदन करतो. सकाळी माऊलींनी खूप छान एक वाक्य सांगितलं की बाबा केवळ व्यावहारिकच वैद्य नाहीत, तर ते पारमार्थिक वैद्य आहेत. त्याच आशयाला मी एका वेगळ्या शब्दामध्ये मांडतोय. बाबा हे तिन्ही शरीराचे वैद्य आहेत. व्यावहारिक जे वैद्य असतात ते केवळ स्थूल देहाचे वैद्य असतात, परंतु बाबा हे तिन्ही देहाचे वैद्य आहेत. शरीरत्रय वैद्याय, तापत्रय विनाशिने, गुणत्रय रहिताय, नारायणाय ते नमः. बाबा म्हणजे स्थूल देहाच्या व्याधींचे वैद्य. बाबा म्हणजे सूक्ष्म देहाला झालेल्या व्याधींचे वैद्य. कामक्रोध इत्यादी विकार ह्या सूक्ष्म देहाच्या व्याधी आहेत. शीत उष्ण कफ वात पित्त या रूपाने होणाऱ्या स्थूल देहाच्या व्याधी आहेत. आणि अज्ञान म्हणजे कारण शरीर ही स्वयं व्याधीच आहे, व्याधी रूप आहे अज्ञान. अशा तिन्ही प्रकारच्या देहांच्या व्याधींचे निवारक म्हणजे गुरुवर्य बाबा आपल्यासाठी लाभलेलं भाग्य, असे बाबा आहेत. तापत्रय विनाशिने, आपल्या जीवनातील तिन्ही तापाचा विनाश करणारे.
गुणत्रय रहित असणारे आणि साक्षात नारायणाचं स्वरूप असणारे असे गुरुवर्य बाबांच्या चरणी वंदन. बाबांची माझ्यावर विशेष कृपा आहे, विशेष प्रेम आहे. प्रत्येकाला असंच वाटतं भोजने महाराज, पण मला आणखी विशेष रूपाने वाटतं, कारण माझ्यावर खूप खूप म्हणजे मी आज जो इथं उभा आहे किंवा बसलेलो आहे ना, मला असं वाटतंय ते फक्त बाबांचेच उपकार आहेत. म्हणजे शारीरिक अनेक व्याधींनी जेव्हा मी ग्रस्त झालो तेव्हा बाबांनीच मला जीवनदान दिलेलं आहे. बाबांच्या कृपेनंच मी वाचलेलो आहे. आणि माझ्या जीवनामध्ये आज जे काही ज्ञान आहे माझ्याकडे आहे, जे कीर्तन मी करतो, बाहेर फिरतो, चातुर्मास झाला आता आणि मी गावी गेलो महाराज. गावकऱ्यांना फक्त एक शब्द टाकला की आपण चातुर्मास करूया, कारण मला माहिती होतं की चिंतनाशिवाय मी गावी राहू शकत नाही. माझा तो वैयक्तिक स्वार्थच होता खरं तर. आणि मग श्री संतांची या माथाचरणावरी या अभंगावर आम्ही कीर्तनं केली आणि श्री शब्दावरच 18-19 कीर्तनं झाली. लोकांना वाटायला लागलं काय महाराजांचा अभ्यास आहे, काय अभ्यास आहे, असं लोकांना वाटायला लागलं. ते खरं म्हणजे त्यात काय विशेष, एवढं माझ्यासाठी ते काय विशेष नाही. पण माझ्या ध्यानात शेवटच्या कीर्तनामध्ये हे खूप येत होतं, भावना अनावर झाल्या की हे जे सगळं बोललोय ते केवळ बाबांची कृपा आहे. त्यांनी शिकवलं, त्यांनी मोठं केलं, त्यांनी जे काही सांगितलं त्यातूनच आम्ही बोलतो. आमच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा बाबांचा. असो, आपण चिंतनाकडे येऊया. तुकोबारांच्या गाथेतील आरती हे प्रकरण सुरू आहे. सकाळी आपण एक आरती पाहिलेली आहे. 4081 क्रमांकाचा हा आरती स्वरूप अभंग आहे. आरती म्हणजे काय या संबंधी थोडंसं आपण सुरुवातीला चिंतन करूया, मग आपण या अभंगांकडे येऊया. आपण सकाळी ऐकलंय आरतीचे वारकरी सांप्रदायिक असे 3 अर्थ माऊलींनी सांगितलेत. मंगल आरती, धूप आरती वगैरे, शेजारती, समाधान, इच्छा, ओवाळणे असे 2-3 अर्थ माऊलींनी आणखी केलेत, सांगितलेत. ऐका, आरती हा एक वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा विषय आहे, एक महत्त्वाचं चिंतन आहे. जेवढं महत्त्व आपण सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला देतो, कारण तो शेवट असतो. काला म्हणजे समाप्ती, संपूर्णता. त्याप्रमाणे आरती हे समाप्तीचं द्योतक आहे. आरती झाली म्हणजे आता संपलं. आपल्या जीवनातील संपूर्णता कशात असेल तर ती आरतीत आहे. वारकरी संप्रदायानं आम्हाला आरतीतून खूप काही सूचना दिल्यात, खूप काही सूचना दिल्यात. जेवढं बोलता येईल, सांगता येईल तो प्रयत्न करतोय. आरती या शब्दामध्ये आंग हा उपसर्ग आहे आणि रमुक क्रीडायाम हा धातू आहे. त्यापासून त प्रत्यय होऊन भूतकाळाचा रम पासून रत शब्द बनलाय आणि त्याला 3 प्रत्यय लागून स्त्रीलिंगामध्ये रती शब्द बनलाय. स्त्रियाम 3 असं सूत्र आहे. आसमंतात रतीही इति आरतीही. आरती शब्दाचा अर्थ होतो पूर्ण प्रेम, संपूर्णता प्रेमाची म्हणजे आरती. संपूर्ण प्रेम आपलं कुठं असतं? एक ज्ञानशास्त्राचा विचार आहे आणि एक भक्तिशास्त्राचा विचार आहे. ज्ञानशास्त्र सांगतं की आपल्या आत्मस्वरूपावरच आपलं खरं प्रेम आणि पूर्ण प्रेम आहे. प्रीतीजी दुजावर मोठी ती सर्वही आपुल्याच साठी. पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये श्लोक आला ना, इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदम यतः मा न भुवम हि भूयासम इति प्रेम आत्मनीक्षते. ज्ञानशास्त्र आम्हाला सांगतं प्रेमाची संपूर्णता आत्मस्वरूपात आहे.
आणि भक्तिशास्त्र आम्हाला सांगतं प्रेमाची संपूर्णता ही परमात्म स्वरूपात आहे. सात्वस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती सांगत असताना महर्षी नारदजी सांगतायत भक्ती म्हणजे काय? परमात्म्याच्या विषयी परम प्रेम म्हणजे भक्ती. थोड्या वेगळ्या शब्दामध्ये परमपूजनीय अखंडानंद स्वामींच्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर त्वम पदार्थ विषयक प्रीती म्हणजे भक्ती आहे आणि तत्पदार्थ विषयक प्रीती म्हणजे ज्ञान आहे. आपलं संपूर्ण प्रेम आपण जेव्हा परमात्म्यावर करतो तेव्हा तिला भक्ती म्हणा आणि आपलं संपूर्ण प्रेम आपण जेव्हा आपल्याच आत्मस्वरूपावर ठेवतो तेव्हा त्याला ज्ञान असं म्हणा. म्हणून बाबा नेहमी सांगत असतात की प्रेमाचा शेवट हा ज्ञानात होतो आणि ज्ञानाचा शेवट हा प्रेमात आहे. ज्ञानस्य या पराकाष्ठा सा भक्तिरित्यभिधीयते आणि भक्तेस्तु या पराकाष्ठा तदेव ज्ञानमितीर्यते. भक्ती आणि ज्ञान एका ठिकाणी एकत्र येतात, एक होतात. एका विशिष्ट अवस्थेमध्ये दोन्ही एकत्रच येतात. आत्म्यावर परमप्रेम करा किंवा परमात्म्यावर परमप्रीती ठेवा, शेवटी जायचंय ते स्थान एकच आहे. का? कारण मुळात आत्मा आणि परमात्मा एक आहे. त्यामुळे आरती शब्दाचा भक्तिशास्त्रातून अर्थ केला तर परमात्म्यावरचं पूर्ण प्रेम असा अर्थ करा आणि आरती शब्दाचा ज्ञानशास्त्रातून विचार आपण केला तर आपल्या आत्मस्वरूपावर असणारं संपूर्ण प्रेम असा अर्थ करा. दोन्ही पद्धतीने चिंतन करता येईल. किंबहुना याचा समन्वयच साधायचा ठरला तर शांडिल्य ऋषी म्हणतात आत्मरत्य विरोधेन इति शांडिल्य. आपल्या आत्मरतीच्या अविरोधी अशी रती परमात्म स्वरूपावर ठेवणं म्हणजे भक्ती. अशी भक्तीची व्याख्या शांडिल्य ऋषींनी केलेली आहे. अर्थात आपलं आत्मस्वरूपावर संपूर्ण प्रेम असणं ते परमात्म्याच्या प्रेमाच्या अविरोधी असणं हे कधी शक्य होतं? जेव्हा आत्मा आणि परमात्मा एक असेल तेव्हाच सिद्ध होतं. म्हणजे कुठेतरी आत्मा आणि परमात्मा एकच आहे या भूमिकेतून केलेली ही व्याख्या आहे. म्हणून आरती शब्दाची व्याख्या आपण पाहिली तर संपूर्ण प्रेम, प्रेमाची परिपूर्णता असा अर्थ सिद्ध होतो. आणि या आरतीतून संतांनी आम्हाला सूचित केलंय एकतर आत्मस्वरूपाचा विचार करा, एकतर परमात्म स्वरूपाचा विचार करा. हा संदेश आम्हाला आरती देते. अर्थात एकतर ज्ञानमार्गाने जा, आत्मस्वरूपाचं चिंतन करा, एकतर भक्ती मार्गाने जा, परमात्म स्वरूपाचं चिंतन करा. आपल्या प्रेमाचा विषय परमात्म्यालाच करा. जगामध्ये कोणीही प्रेमाचा विषय होण्याला योग्य नाही. कोणाचाही अधिकार नाही जगामध्ये आपल्या प्रेमाचा विषय होण्याचा. कोणावरही आपण प्रेम नाही करू शकत आणि करत असू तर त्याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा आपल्या जीवनामध्ये असूच शकत नाही. कारण प्रेमाची योग्यता फक्त परमात्माच आहे. जगामध्ये कोणीच आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत नाही. आपण सकाळी भरपूर अभंग पाहिलेत. माऊली म्हणजे गाथाच आहे, साक्षात ज्ञानेश्वरी आहे. अनेक प्रमाणातून पाहिलंय. आई वडील असो, बहीण असो, भाऊ असो, जग असो, सारं आपल्यावर जर कोणी प्रेम करत असेल तर समजून चला, डोळे झाकून चला, समजून राहा की काहीतरी त्याचा स्वार्थ आहे आपल्यावर, म्हणून तो प्रेम करतोय. निस्वार्थ जगात कोणीच कोणावर प्रेम जर करत नसेल तर आपण जगावर का प्रेम करायचं? म्हणून संत महात्म्यांनी सूचित केलंय की आपल्या प्रेमाचा विषय फक्त परमात्मा करा. आरती आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचीच झाली पाहिजे. कोणाचीच आरती करू नका, कोणाचा उदो उदो करूच नका. जीवनात महत्व फक्त परमात्म्याला द्या. आपलं प्रेम देवाला समर्पित करा. ही सूचना संत महात्म्यांनी आम्हाला आरतीतून दिलेली आहे. ऐका, एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आपल्याला असा चिंतनात घेता येतो. आरती म्हणजे समर्पण. आरती शब्दाचा अर्थ काय? एक दीप प्रज्वलित करतो आपण, आरती घेतो हातामध्ये आणि देवाला ओवाळतो. याचा अर्थ काय हो? देवाला आरती ओवाळणे म्हणजे काय? देवाला पूर्णपणे आपलं जीवन ओवाळून टाकणे, समर्पण करणे. असा आरती शब्दाचा एक समर्पण असा अर्थ आहे.
आरती आम्हाला समर्पण सुचवते. संत महात्म्यांनी देवाची आरती केली याचा अर्थ आहे संत महात्म्यांनी देवाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, ओवाळून टाकलं. मला वाटतं पुढे 2-3 आरत्यानंतर एका आरतीमध्ये म्हटलेलं आहे, या देहरूपी दिव्यानं मी तुमची आरती करतोय देवा. देहदीपे असा शब्द पुढे येणार आहे. आपल्या या देहालाच दीप बनवा आणि हा देह ओवाळून टाका देवावरून, याला आरती म्हणतात. देवाला समर्पण करा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आघवा आनंद प्राप्त करायचा असेल तर देवाला समर्पण करावं, म्हणजे देवाची आरती करावी असा याचा अर्थ आहे. कसं समर्पण असावं? संत महात्म्यांनी जसं समर्पण केलं तसं. गोपिकांनी जसं कृष्णाला समर्पण केलं त्याप्रमाणे आपलं जीवन आपण देवाला समर्पित करावं. तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रिघ, महोदधिका गांग रिघाले जैसे. काया वाचा मने सर्वस्वी उदार, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर. असं आपण समर्पण देवाला करावं. आपला स्थूल देह देवाला समर्पित करा. देहाकडून होणाऱ्या संपूर्ण क्रिया, सर्व कर्म समर्पण करा देवाला, म्हणजे आरती. गुरुवर्य बाबांना वंदन. आज 2 बाबा, एक इकडे आहेत, एक इकडे आहेत, मागे तुकोबर आहेत. आमच्यासाठी हे 2 तुकोबर आहेत, एक तुकोबर आहे, एक ज्ञानोबर आहे. आरती म्हणजे देहाने होणाऱ्या संपूर्ण क्रिया देवाला समर्पण करा. आरती म्हणजे आमचे प्राण देवाला समर्पण करा, प्राणाचा दीप देवाला ओवाळून टाका. आरती म्हणजे आमच्या ज्ञानेंद्रियाने होणारी सगळी ज्ञान देवाला समर्पित करा. आरती म्हणजे कर्मेंद्रियाने होणाऱ्या संपूर्ण क्रिया देवाला समर्पित करा, ओवाळून टाका. आरती म्हणजे मनाचे संकल्प देवालाच विषय करून समर्पित करा. आरती म्हणजे चित्ताने त्याचंच चिंतन करा. आरती म्हणजे बुद्धीने त्याचाच निश्चय करा. आरती म्हणजे अहंकाराने आम्ही हरीचे दास हाच अभिमान ठेवा, हाच अहंकार घ्या. ते अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भूष व्हावया लागे. आरती म्हणजे आपलं अज्ञान देवाला समर्पित करा. आणि शेवटी आरती झाल्यानंतर आपण देवाला आरती देतो पहिल्यांदा हाताने. याचा अर्थ असा आहे, शेवटी त्याच्याच कृपेनं किंवा श्री गुरु कृपेने झालेलं ज्ञान हे सुद्धा देवाला समर्पित करा. हे सर्व समर्पण म्हणजे आरती आहे. सर्व समर्पण भाव म्हणजे आरती. असा आरती शब्दाचा अर्थचिंतन आपण करू शकतो. अजून सांगायचं ठरलं तर आरती म्हणजे वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. आरतीतून संत महात्म्यांनी सूचित केलाय. आरती शब्दाचा अर्थ आपण आताच पाहिला, प्रेम. संपूर्ण प्रेम म्हणजे आरती. अर्थात संपूर्ण प्रेम याचा अर्थ भक्ती असा आहे. आणि ज्या दिव्याने आपण देवाला ओवाळतोय तो दिवा म्हणजे ज्ञानाचा आहे. तो दिवा प्रज्वलित झाला म्हणजे अंधाराची निवृत्ती होते आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये आला. आरती आम्हाला सुचवते अज्ञान दूर करा, ज्ञान प्राप्त करा. म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो सिद्धांत आहे, ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती, हा सिद्धांत संत महात्म्यांनी आम्हाला आरतीतून सूचित केलाय. अभंग बघा पुढे, कधी निर्गुणाचं वर्णन आहे तर कधी सगुणाचं वर्णन आहे. निर्गुणाचं वर्णन जिथे आहे तिथे ती आरती आम्हाला ओवाळून सांगते अज्ञान दूर करा, ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करा. जिथं जिथं भक्तीचं वर्णन आहे ती आरती आम्हाला सांगते संसारातली आसक्ती दूर करा, परमात्म्यावरच प्रेम करा, म्हणजे भक्ती करा. असा ज्ञान आणि भक्तीचा सिद्धांत सूचित करते ती वारकरी संप्रदायातील आरती आहे. आणखी सांगायचं ठरलं तर संत महात्म्यांनी औपनिषदीय सिद्धांताचा जो जगाला उपदेश केलाय त्या उपदेशाची जाणीव म्हणजे आरती आहे.
उपनिषद आम्हाला सांगतात, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. हा सिद्धांत जो उपनिषदांनी आम्हाला दिला, या सिद्धांताचा उपदेश आरती आम्हाला देते. आरतीतून हे सूचित होतं. आपण देवाची आरती करतोय. आरती कोणाचीच करू नये आपण जगामध्ये, जीवाची आरतीच करू नये. कितीही कोणी मोठा असला तर जीवाची आरती होतच नाही. आरती देवाचीच होते किंवा देवस्वरूप संतांचीच होते. देव आणि संत सोडून जगामध्ये कोणाचीही आरती केली जात नाही. आरती आम्हाला सांगते, आपल्या जीवनामध्ये जर कोणाला ओवाळायचंच असेल तर संतांना ओवाळा किंवा देवाला ओवाळा, तरच तुम्ही असतापासून सताकडे जाऊ शकाल. आपल्या जीवनातील असत आचरण सोडा आणि सत्याकडे वाटचाल करा. ते सत्य म्हणजे हा देव आहे, हे सूचित करणारी आरतीच आहे. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा आणि ज्ञानाच्या प्रकाशात या. तो ज्ञानाचा प्रकाश देणारा हाच देव आहे, असं सूचित करते ती आरती आहे. जगामध्ये जेवढे प्रकाश आहेत, चंद्र असेल, सूर्य असेल, अग्नी असेल किंवा आपल्या हातातली आरती असेल, यातून संत महात्म्याने सूचित केलंय, तो आरती करणारा देवाला म्हणत असतो, देवा हा या दिव्याला प्रकाश देणारा तूच आहेस. तुझ्यापासूनच निर्माण झालेला हा प्रकाश आम्ही तुलाच ओवाळून टाकतोय. आरती आम्हाला सांगते की जगामध्ये जो प्रकाश आहे तो संपूर्ण प्रकाश देवानं दिलेला आहे. म्हणून प्रकाशातच यायचं असेल तर देवाकडेच यावं लागेल. अज्ञानाचा अंधार दूर करायचा असेल आणि ज्ञानाच्या प्रकाशात यायचं असेल तर देवाकडेच यावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. तो ज्ञानाचा प्रकाश म्हणजे देव आहे, हे सूचित करणारी आरती आहे. आपण क्षणोक्षणी संसाराचं चिंतन करून मृत्यूच्या मुखात जातोय. ज्या क्षणी आपण संसाराचं चिंतन करतोय तो प्रत्येक क्षण आम्हाला मृत्यूच्या मुखात घेऊन जातोय, आणि ज्या क्षणी आम्ही परमात्म्याचं चिंतन करतो तो प्रत्येक क्षण आम्हाला अमरत्वाकडे घेऊन जातोय. पण आरती आम्हाला हे सुचवते की क्षणोक्षणी संसाराचं चिंतन करून मृत्यूच्या मुखात जाण्यापेक्षा क्षणोक्षणी याचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा आणि अमरत्वाकडे वाटचाल करा, अशी सूचना देते ती ही आरती आहे. म्हणून हा औपनिषदीय सिद्धांत संत महात्म्यांनी आम्हाला आरतीच्या द्वारा दिलेला आहे, सूचित केलेला आहे. शेवटी एकंदरीत या आरती शब्दाचा अर्थ आपल्याला एवढाच करता येईल की आपलं संपूर्ण समर्पण आपण देवाला किंवा संतांनाच करा, त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी तारू शकणार नाही. आपल्या जीवनातील मोठेपण, आपला आदर्श फक्त संत महात्मे असले पाहिजे किंवा देव असला पाहिजे. जगात कोणालाच तुम्ही आदर्श ठेवूच नका, कोणाला ओवाळूच नका. व्यवहारापुरता व्यवहार ठीक आहे, पण अंतःकरणातल्या प्रेमाचा विषय, अंतःकरणातल्या ज्ञानाचा विषय, अंतःकरणातल्या श्रद्धेचा विषय, भावाचा विषय, विश्वासाचा विषय, समर्पणाचा विषय देवालाच करा, संतांनाच करा, हा दिलेला ऐकांतिक उपदेश म्हणजे आरती आहे. हे सगळं वर्णन आपल्याला पुढच्या अभंगाच्या शब्दाच्या अर्थचिंतनातून तात्पर्यार्थाने घेता येईल अशी ह्या आरत्या आहेत. हे शब्द तसे आहेत. या शब्दाच्या अर्थाकडे बघून सुचलेले हे भाव आहे. म्हणून आरती ही आपल्याला शेवट शिकवते. आरती ही आपल्याला कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे. आरती आपल्याला उपदेश देणारी आहे. म्हणून खरंच आपल्या जीवनामध्ये जर आपलं खरंच कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण संतांना आणि देवाला शरण गेलो पाहिजे. त्यांना आपला संपूर्ण आत्मभाव समर्पित केला पाहिजे, अंतःकरण समर्पित केलं पाहिजे. हे गुज, हे वर्म परमार्थाचं देणारी आरती आहे, हे सांगणारी आरतीच आहे. असं हे आरती प्रकरण सुरू झालंय. त्यामध्ये आपण एक पहिली जी आरती आहे त्याचं चिंतन करून आलोय. हे दुसरी आरती आहे, याचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे.
दैत्य भारी पिडिली पृथ्वी बाळा, म्हणून तुझ येणे झाले गोपाळा. भक्ती प्रतिपाळक उत्साव सोहळा, मंगळे तुझ गाती अबळा बाळा. जेव्हा ही पृथ्वी दैत्यांच्या राक्षसांच्या भाराने ओझ्याने त्रस्त झाली, दुःखी झाली, कष्टी झाली, पृथ्वी बाळा, बाळा म्हटलंय म्हणजे कन्या, देवाचीच ही कन्या आहे. पृथ्वी परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे, म्हणून देवाची ही कन्या, ही बाळा पृथ्वी दैत्यांच्या भाराने संत्रस्त झाल्याच्या नंतर परमात्म्याने अवतार धारण केला भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने. म्हणून तुझ येणे झाले गोपाळा. हे गोपाळा, म्हणून आपल्याला या पृथ्वी तलावर येणं झालेलं आहे. यातून तुकोबरायांनी सूचना दिलेली आहे की जेव्हा पृथ्वी संत्रस्त होते तेव्हा तिचा उद्धार करण्यासाठी आपण येता. तसे आम्ही संत्रस्त झालोय, कंटाळलोय संसाराला. या आमचं कल्याण करण्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही या. भक्त प्रतिपाळक उत्साव सोहळा, गोकुळामध्ये उत्सव झाला, सोहळा मोठा आनंद साजरा होत होता. परमात्मा कसा आहे? भक्ती प्रतिपाळक आहे, भक्तीचं पालन करणारा आहे. भक्ती करणाऱ्या भक्ताचा प्रतिपाळक देव आहे आणि त्या भक्ताचं संरक्षण करून, प्रतिपालन करून भगवंताला भक्तीचंच पालन करायचं आहे. भक्ती प्रतिपालक असं म्हटलंय. जगामध्ये जेव्हा भक्ती कमी होऊ लागते, अधर्म वाढू लागतो, देवाचं नाव घेण्यासाठी सुद्धा जेव्हा बंदी येते, नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, अशा वेळी परमात्मा अवतरित होतात पुन्हा जगामध्ये हा भक्तिमार्ग प्रचलित करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी. भक्ती प्रतिपाळक. आणि अशा परमात्म्याचा उत्सव, गुढिया तोरणे, करीती कथा, गाती गाणे, या रूपाने गोकुळामध्ये मोठा उत्सव झाला, सोहळा झाला. मंगळे तुझ गाती अबळा बाळा. तुझे मंगल गीत त्या ठिकाणी अबळा म्हणजे त्या ठिकाणी स्त्रिया, बाळा म्हणजे मुली, सर्व गोपाळ हे सगळे जण त्या ठिकाणी तुझे मंगलगीत गान करू लागले. जय देव जय देव जय गरुडध्वजा, आरती ओवाळू तुझ भक्ती काजा. हे देवा, आपला जय जयकार असो, आपला जय जयकार असो. हे गरुडध्वजा, आपला जय जयकार असो. त्रिवार जय जयकार केलेला आहे. हा जय जयकार म्हणजे तिन्ही गुणावर आपला विजय आहे म्हणून त्रिवार जय जयकार आहे. तिन्ही अवस्थातीत आपण आहात म्हणून आपला जय जयकार आहे. मायेच्या कोणत्याही स्वरूपात, गुणात आपण अडकत नाही. आपला विजय आहे मायेवर. आम्ही मायेत अडकलोय, पण मायेवर आपला विजय आहे. माया तुमच्या ताब्यात आहे म्हणून त्रिवार आपला विजय असो. जय जयकार केला. आपण गरुड ध्वज आहात, तुमच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह आहे. आरती ओवाळू तुझं भक्ती काजा. भक्तीचं कार्य करण्यासाठी आणि भक्तांची कार्य करण्यासाठी आपण अवतरित होता म्हणून आपली आरती मी या ठिकाणी ओवाळीत आहे. गुणरूप नाम नाही जयाशी, चिंतिताचे तैसा होशी तयाशी. मत्स्य कुर्म वराह नरसिंह झालाशी, असुरा काळ मुनी ठाके ध्यानाशी. वास्तविक स्वरूपाने विचार केला तर आपल्या ठिकाणी कोणताही गुण नाही. आपण स्वरूपाने निर्गुण आहात. काय असतं की गुण हे द्रव्याचे आश्रित असतात असं न्यायशास्त्राचं चिंतन आहे. आणि गुण नाही असं या ठिकाणी म्हणतात म्हणजे हे एक प्रकारे न्यायशास्त्राचं खंडनच आहे. कारण आत्म्याला सुद्धा गुण असतात असं न्यायशास्त्र सांगतं. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे, आनंद हा आत्म्याचा गुण आहे, परमात्म्याचा गुण आहे असं न्यायशास्त्रात वर्णन आहे. इच्छा परमात्म्याचा गुण आहे, त्याचे तर नित्य गुण आहेत असं वर्णन केलं न्यायशास्त्राने. ज्ञान, इच्छा, प्रयत्न नित्य गुण आहेत ईश्वराचे, परमात्म्याचे. संत महात्मे सांगतात गुण रूप नाम नाही जयाशी. परमात्म्यात नाम नाही, गुण नाही, रूप नाही. का गुण नाही? कारण द्रव्य नाही परमात्मा. न्यायशास्त्राने आत्म्याला द्रव्य म्हटलेलं आहे. नवद्रव्यात आत्म्याचा अंतर्भाव आहे. पण वेदांतामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये आत्म्याला द्रव्य म्हटलेलं नाही. द्रव्य नाही परमात्मा. म्हणून द्रव्याच्या आश्रित असणारे कोणतेही गुण परमात्म्यामध्ये असू शकत नाहीत.
गुण नाही, रूप नाही, परमात्म्याला आकारच कोणता नाही, त्यामुळं रूप नाही. नाम नाही, कारण जन्मच नाही. जन्म झाल्यावर मग कोणीतरी नाव ठेवतं, याचा जन्मच नाही. नाव ठेवणारच कोणी नाही याला. याच्याहून भिन्न कोण आहे की तो त्याचं नाव ठेवेल? आहे ते त्याचंच रूप आहे. नाव ठेवील कोण त्याला? त्याला कितीही नावं ठेवली तर त्याला कोणीच नाव ठेवू शकत नाही. गुण रूप नाम नाही जयाशी, त्याला कोणत्याही प्रकारचं गुण नाही, नाम नाही, रूप नाही, असं त्याचं निर्गुण स्वरूप आहे. इथं ज्ञान आहे बघा, हे ज्ञानशास्त्राचं चिंतन आहे. ही ज्ञानातली आरती झाली. चिंतिताची तैसा होशी तयाशी, हे भक्तिशास्त्राचं वर्णन आहे. पुन्हा ज्याने जसं चिंतन तुमचं केलं देवा, तसे तुम्ही त्यांच्यासाठी होता. भाव माझ्या ठाई जैसा तुम्ही धरा, तैसाची मी खरा तुम्हा लागी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्तांना वाटलं कृष्ण रूपात यावं, आलात तुम्ही. कोणी भक्त म्हणाला नाही प्रभू रामरूपात दर्शन द्या, रामरूपात यावं लागलं तुम्हाला. जसं तुमचं चिंतन भक्त करतात तशा प्रकारे तुम्ही होता देवा. सगुण रूपाने होता, लीलेने होता. मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालाशी, त्या त्या प्रसंगानुसार तुम्ही अनेक अवतार धारण केलेत. कधी मत्स्य अवतार घेतला, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार. एक अवतार तर नरसिंह रूपाने, म्हणजे अर्धे मनुष्य आहात आणि अर्धे सिंह या रूपात आहात. काही मनुष्य रूपात अवतार आहेत राम कृष्ण, हे काही पशु रूपाने वराह अवतार वगैरे. पण एक अवतार असा आहे की तो अर्धा मनुष्याचा आणि अर्धा पशुचा असाही आहे. याही रूपात आपण आलात. का आलात? कारण भक्ताने जशी इच्छा केली तसं तुम्ही होता. त्या त्या प्रसंगानुसार तसं तुम्हाला व्हावं लागतं. तुम्ही भक्तीच्या अधीन आहात. असुरा काळ मुनी ठाके ध्यानाशी, असुरांसाठी आपण काळ आहात, त्यांना भयभीत करणारे आहात. आणि मुनी ठाके ध्यानाशी, मुनी जेव्हा ध्यान करतात, मनन करतात, त्यांच्या ध्यानाच्या समोर आपण उभे राहता. ठाके हा शब्द दोन्हीकडे घ्या चिंतनात, देहली दीप न्यायाने. असुरा काळ ठाके आणि मुनी ध्यानाशी उभा ठाके. असुरांच्या समोर काळ रूपाने आपण उभे राहता आणि ऋषी मुनींच्या समोर ध्यानात आपण उभे राहता. असे आपण आहात. म्हणजे वास्तविक स्वरूप तुमचं हे काहीच नाही. चिंतनाचा मुद्दा एवढाच आहे की वास्तविक स्वरूपाने गुण नाम रूप तुम्हाला काही नाही. पण ज्याने जसं चिंतन, ज्याने जशी भावना केली त्याच्यासाठी तुम्ही तसे होता. सहस्र रूपे नाम सावळाना गोरा, श्रुती नीती म्हणते तुझ विश्वंभरा. जीवना जीवन तुझी होशी दातारा, नकळे पार ब्रह्मादिका सुरवरा. सहस्र रूपे नाम, आपल्याला हजारो रूप आहेत, हजारो नाव आहेत. असे आपण विश्वरूप आहात. ओम सहस्र शीर्षा सहस्रपाद, असे आपण आहात. सर्वतः पाणीपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखम, असे आपण आहात. विश्वरूप आहात. आपण कोणत्या रंगाचे आहात असा विचार केला तर ना सावळा ना गोरा. आपण खरं तर सावळे नाहीत आणि गोरे नाहीत. का? कारण मुळातच तुम्ही अरूप अनाम असे आहात. भक्त तुम्हाला सावळा म्हणतात, भक्त तुम्हाला गोरा म्हणतात, म्हणून तुम्ही तसे प्रतीत होता, पण स्वरूपाने तुम्ही तसे नाहीत. श्रुती नेती म्हणते तुझं विश्वंभरा. हे विश्वंभरा, तुझं श्रुती नेती म्हणती. विश्वाचं भरण पोषण करणारे देवा तुम्हीच आहात. या जगताला सत्ता स्फूर्ती या रूपाने भरण पोषण करणारे तुम्हीच आहात. आणि या अशा आपल्या स्वरूपाचं वर्णन करत असताना श्रुती माता सुद्धा थकते. न इति न इति असं म्हणते मागे फिरते. श्रुती म्हणते नेती नेती, न इति असा नाही देव, न इति देव असा नाही, असं वर्णन श्रुती माता करते. अतद व्यावृत्तीने वर्णन करते. अतद व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतीरपी. श्रुती माता सुद्धा अतद व्यावृत्तीने वर्णन करते आणि चकित होते. मूळ स्वरूपाला बघून वर्णन नाही करू शकले, बोलू शकत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, असं आपलं मूळ स्वरूप आहे. श्रुती नेती म्हणते तुझं विश्वंभरा. कार्यरूपाने तुमचा निषेध करते, कारणरूपाने निषेध करते. पंचकोश म्हणजे आपण नाहीत असं वर्णन करते. हे नाही हे नाही असं वर्णन करते. आणि जेव्हा तुम्ही शिल्लक राहता तेव्हा मौन होते.
तेव्हा त्याचं वर्णन श्रुती करू शकत नाही, अन्वय रूपाने करू शकत नाही. जीवना जीवन तूची होशी दातारा, हे दातारा, हे दानशूरा, जीवनांना सुद्धा जीवन तूच आहेस. अर्थात या जगाला जिवंत राहण्यासाठी जीवननिर्वाहाचं जे साधन आहे, अन्न, वस्त्र, निवारा वगैरे, यांना सुद्धा निर्माण करणारा तूच आहेस. यांचंही जीवन तूच आहेस, पाण्याचंही जीवन तूच आहेस. पाणी हे आपलं जीवन आहे, तर पाण्याचं जीवन म्हणजे परमात्मा आहे. अन्न हे आपलं जीवन आहे, तर अन्नाचं जीवन म्हणजे परमात्मा आहे. जीवना जीवन होशी तुची दातारा, नकळे पार ब्रह्मादिका सुरवरा. आपला पार म्हणजे आपली मर्यादा, आपला शेवट ब्रह्मादिक सुरवरांना म्हणजे देवश्रेष्ठांना सुद्धा आपला महिमा, आपला पार, आपली मर्यादा, सीमा कळू शकत नाही. आपल्या स्वरूपाचं ज्ञान किंवा आपल्या स्वरूपापर्यंत ब्रह्मादिक सुद्धा जाऊ शकत नाहीत, त्यांना सुद्धा त्याचा महिमा कळू शकत नाही. असं आपलं अमर्याद स्वरूप आहे, असीम स्वरूप आहे. संता महंता घरी म्हणवी म्हणियारा, शंख चक्र गदा आयुधांचा भारा, सुदर्शन घरटी फिरे अवसरा, सुकुमार ना स्थूळ होशी गोजिरा. संता महंता घरी, संत महापुरुषांच्या घरी म्हणियारा म्हणवी, मी त्यांचा आज्ञाधारक आहे असा देव म्हणून घेण्यास स्वतःला मोठा समजतो. त्याच्यात आपली थोरवी आहे असं देव समजतो. दास्य करी दासाचे उणेनच आहे तयाचे, मी संतांचा आज्ञाधारक आहे असा देव म्हणून घेतो. शंख चक्र गदा या आयुधांचा भारा, ओझ परमात्मा आपल्या हातामध्ये वाहतो, असुरांचा नाश करण्यासाठी, भक्तांचं संरक्षण करण्यासाठी. सुदर्शन घरटी फिरे अवसरा, त्या प्रसंगी भक्तांना जेव्हा आवश्यकता पडते संरक्षणाची, ज्याप्रमाणे अंबरीश राजाचं संरक्षण करण्यासाठी त्यावेळेला त्यावेळी असं तो सुदर्शन चक्र परमात्मन घरटी करतं, म्हणजे त्या भक्ताच्या भोवती फिरतं आणि त्या भक्ताचं संरक्षण करतं. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. परमात्मा सुदर्शन चक्र आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठीच वाहतो. सुकुमार ना स्थूळ होशी गोजिरा, हे देवा आपण खऱ्या अर्थाने ना सुकुमार आहात, अत्यंत कोमल नाजूक अशाही आपण नाही आहात, स्थूळ अशाही आपण नाही आहात. ना होशी गोजिरा किंवा अत्यंत सुंदर असं तुम्हाला म्हणावं तर खरं तर तसेही देवा तुम्ही नाही. अर्थात निर्गुण रूपाने हे वर्णन आहे. आपल्या निर्गुण स्वरूपाचा विचारच केला तर तुम्ही सुकुमार आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं नाहीच आहे तुम्ही. हे तुमच्या सगुणाचं रूप असेल, पण आपल्या मूळ स्वरूपामध्ये मात्र हे काही नाही आहे. भावेविन तुझे न घडे पूजन, सकळ ही गंगा झाल्या तुझपासून, उत्पत्ती प्रळय दोन्ही करीशी पालन, धरुनी राहिला तुका निश्चय चरण. हे देवा भावाशिवाय तुमचं पूजन घडू शकत नाही. कितीही मोठी पूजा केली नाही, आहाच पूजा केली तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. शुद्ध भावाने केलेली पूजाच देवाला आवडते. मी उपचारे कवनाही ना कळे गा, येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून आमुचा लाग केवळ भक्ती तत्व. परमात्म्याला भाव पाहिजे, भाव प्रेम पाहिजे. देव भावाचा भुकेला आहे. वरवर केलेली पूजा देवाला आवडत नाही. भावेविन तुझे न घडे पूजन, आपलं पूजनच घडत नाही. ते मनामध्ये जर भाव नाही, वर 4 तास पूजा केली तरी देवाला ते आवडत नाही. सकळही गंगा झाल्या तुझपासून, संपूर्ण इथं गंगा शब्दाचा अर्थ नद्या, सगळ्या नद्या देवा तुमच्यापासूनच निर्माण झाल्यात. चंद्रभागा, इंद्रायणी, गंगा माता, यमुना, कृष्णा, कावेरी या सर्व नद्या देवा तुमच्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. उत्पत्ती प्रळय तुची करीसी पालन, जगताची उत्पत्ती, जगताचा प्रळय नाश आणि जगताचं पालन देवा आपणच करता. जन्माद्यस्य यतः, असे आपण ईश्वर आहात. धरुनी राहिला तुका निश्चये चरण, अशा देवा तुमचे चरण माझ्या अंतःकरणामध्ये मी धरून राहिलेलो आहे. धरुनी, प्राप्त करून वगैरे म्हटलं नाही, धरुनी म्हटलंय. कारण काय आहे बऱ्याच ठिकाणी हा धरुनी शब्द विशेष रूपाने संत वाङ्मयात आलेला आहे. धरीला पंढरीचा
चोर असं म्हटलंय. धरुनी राहिलो अविनाश कंठी, जीवन हे पोटी साठविले. धरुनी असा शब्द अनेक ठिकाणी संत वाङ्मयात आलेला आहे. कंठी धरिला कृष्णमणी, इथे धरिला असं म्हटलंय. कारण धरणं हे कसं असतं, स्वशक्तीवर असतं. वडिलांनी जर कन्येचा हात धरला तर तो सुटण्याची शक्यता नाही. कन्येनं वडिलाचा हात धरला तर सुटू शकतो. म्हणून लहान मुलाचा हात मोठ्यांनी धरावा. गुरूंच्या हातात आपला हात असावा. आपण त्यांचा हात काय धरणार आहे? त्यांच्या हाताला धरून आपण जाण्यापेक्षा त्यांनी आपल्याला आपल्या हाताला धरून घेऊन जावं. हाती धरोनिया पावविले घरा, असा असावा. म्हणून इथं धरोनी शब्दाचा अर्थ आहे, देवा आम्ही तुला धरून ठेवलंय, म्हणजे आता आम्ही तुला जाऊ देणार नाही, तुला आता आम्ही सोडणार नाही. देवाला अंकित करणं, आपल्या ताब्यात करणं, त्याच्यावर सत्ता गाजवणं देवावर, असा अर्थ होतो धरिला शब्दाचा. त्याच्यावर सत्ता गाजवली. म्हणून धरुनी राहिला तुका निश्चये चरण, निश्चयाने चरण अंतकरणामध्ये धरून तुकोबाराय म्हणतात मी राहिलेलो आहे. आता पुढची आरती सगळेजण म्हणूया. काय तुझा महिमा वर्णू मी किती, नाम मात्रे भव पाश तुटती. पाहता पाऊले हे विष्णू मूर्ती, कोटी कुळा सहित जड जीव उद्धरती. जय देव जय देव जय पंढरी राया, श्री पंढरी राया. करुनिया कुरवंडी सांडीन काया, मंगळ आरतीचा थोर महिमा, अनेक द्यावया नाही उपमा. श्रीमुखा सहित देखे जो कर्मा, पासून सुटे जैसा रविनाशी तमा. धन्य व्रत काळ हे एकादशी, जागरण उपवास घडे जयासी. विष्णूचे पूजन एक भावेसी, नित्य मुक्त पूज्यती लोकासी. नवजेवाया काळ जे तुझ ध्याती, अखंड तुझा वास तयांच्या चित्ती. झाले सुखे सदा प्रेमे डुल्लती, तीर्थे मलिन वास तयांचा पाहती. देव भक्त तुझी झालासी दोनी, वाढावया सुख भक्ती जनी. जड जीवा उद्धार व्हावया लागोनी, शरण तुका वंदे पावले दोनी. जय देव जय पंढरी राया, श्री पंढरी राया. करुनिया कुरवंडी सांडीन काया. काय तुझा महिमा वर्णू मी किती, नाम मात्रे भवपाश तुटती. पाहता पाऊले हे विष्णू मूर्ती, कोटी कुळा सहित जड जीव उद्धरती. काय तुझा महिमा वर्णू मी किती, हे देवा तुझा महिमा मी किती वर्णू आणि काय वर्णू. आपला महिमा वर्णन वाणीतून करता येणं शक्य नाही. वाणी अपुरी पडते. असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे, आपण सकाळीच मला वाटते हा श्लोक ऐकलेला आहे. सरस्वती माता सुद्धा लिहायला बसली, समुद्राची शाही केली, तरी सुद्धा पृथ्वीचा कागद केला, तरी देवाचे गुण वर्णन करणं होत नाही. देवाचा महिमा अवर्णनीय आहे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. नाम मात्रे भवपाश तुटती. देवा तुमच्या केवळ नावानेच हा संसाराचा पाश बंधन तुटून जातं. आपल्या नामाचीच एवढी ही ताकद आहे. पाहता पाऊले हे विष्णू मूर्ती, आपल्या चरणाकडे जर पाहिलं तर आपण विष्णू स्वरूप आहात हे आमच्या ध्यानात येतं. कोटी कुळासहित जडजीव उद्धरती. करोडो कुळांसह जडजीवांचा उद्धार होतो, असा आपल्या चरणाच्या दर्शनाचा महिमा आहे. पूजनीय बाबांना अंतःकरणातून वंदन करतो. रामकृष्ण.
जय देव जय पंढरी राया, श्री पंढरी राया, करुनिया कुरवंडी सांडी न काया. हे देवा, आपला जय जयकार असो, आपला जय जयकार असो. हे पंढरी राया, आपला जय जयकार असो. अर्थात जगामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांनी आपला जय जयकार करावा, असा अर्थ आपण या 3 जय जय शब्दातून घेऊ शकतो. एक भाव. जगामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. काही सात्विक आहेत, काही राजस आहेत आणि काही तामस आहेत. सात्विक लोक देवाचं चिंतन करतात, यात विशेष नाही. पण संतांची इच्छा अशी आहे की जगातील सगळ्याच लोकांनी देवाचं चिंतन करावं, देवाचा जय जयकार करावा. म्हणून सात्विक लोकांनी आपला जय जयकार करावा, तामसही लोकांनी आपला जय जयकार करावा, रजोगुणी लोकांनीही आपला जय जयकार करावा, आपलाच आश्रय करावा, आपल्यालाच विषय करावा, आपला जय जयकार सर्वांनी करावा, उत्कर्ष करून घ्यावा. यासाठी त्रिवार जय 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 असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. करुनिया कुरवंडी सांडी न काया, मी माझे काया कुरवंडी करून, समर्पण करून, ओवाळून तुमच्या चरणावरून टाकीन. मंगळ आरतीचा थोर महिमा अनेक द्यावया नाही उपमा. आपल्या या मंगल स्वरूप आरतीचा महिमा थोर आहे. आपल्या आरतीचा महिमा काय, आपण सुरुवातीला मला वाटते अर्धा तास चिंतन करून आलोय पाठीमागे. आरतीचा हा महिमा आहे, तो थोर आहे, कितीही वर्णन केला तरी न संपणारा. या आरतीतून खूप मोठा उपदेश संत महात्म्यांनी आपल्याला केलेला आहे. आपल्या जीवनाचं मंगलच आरतीतून होणार आहे. म्हणून मंगलमय आहे आरती. आरतीसाठी स्वतः या ठिकाणी तुकोबरायांनी वापरलेला शब्द आहे मंगल. ही आरतीच स्वतः मंगल रूप आहे, कारण ती मंगल स्वरूप परमात्म्याला प्राप्त करून देणारी आहे आणि आपल्या जीवनाचं परम मंगल करणारी आहे, परम कल्याण करणारी आहे. म्हणून आरतीला या ठिकाणी मंगल म्हटलंय. मंगळ आरतीचा थोर महिमा अनेक द्यावया नाही उपमा. या आरतीला उपमा देण्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ जगामध्ये नाही, कशाचीच उपमा देऊ शकत नाही. याला अनन्वय अलंकार म्हटलं जातं. कशाचेच नाही, ज्ञानाला कशाची उपमा द्यायची. मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये काहीतरी चिंतन आलेलं आहे. ज्ञान हे उपमेजे ज्ञानेसीची, ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा. कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनी विंदती. ज्ञान ज्ञानासारखंच आहे. त्या साहित्यशास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं, राम रावणयोर युद्धम राम रावणयोर रिव सागरः सागरोपमः. समुद्र कसा, समुद्रासारखाच. दुसरा असं जगात काय आहे समुद्रा एवढं पाणी कुठं आहे की समुद्राला उपमा द्यावी. समुद्र समुद्रासारखाच असतो. राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे विनले समरी. एवढंच म्हणावं लागतं, दुसरी उपमा देता येत नाही. उपमा द्यावी कवन्या अंगा, तसं या ठिकाणी म्हणतात. अनेक द्यावया नाही उपमा, दुसरी उपमा देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही. असा हा मंगल आरतीचा महिमा आहे. श्रीमुखासहित देखे जो कर्मा पासूनी सुटे जैसा रविनाशी तमा. ज्याप्रमाणे सूर्य उदय झाल्याबरोबर अंधकाराचा नाश होतो, पूर्व दिशेची या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, की येरीही दिशा तियेची काळी काळीमा नाही. त्याप्रमाणे आपल्याला जो श्रीमुखासहित पाहतो, आपल्या संपूर्ण मूर्तीचं जो नित्य ध्यान करतो, चरणापासून मुखापर्यंत, मुखापासून पुन्हा चरणापर्यंत आपल्या जो नित्य आपल्या स्वरूपाचं सगुण स्वरूपाचं ध्यान करतो ना, कर्मापासून सुटे. तो त्याच्या संचित क्रियमान प्रारब्ध तिन्ही प्रकारच्या कर्मापासून तो सुटतो. संचित काय, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अशी अवस्था त्याला प्राप्त होते. आपल्या श्रीमुख म्हणजे ऐश्वर्य संपन्न अशा आपल्या मुखाचं जो चिंतन करतो त्याला हे फल प्राप्त होतं. धन्य व्रत काळ हे एकादशी. पांडुरंगाचे व्रत म्हणजे एकादशी आहे, मुख्य व्रत. धन्य म्हणजे ते पुण्यमय आहे. एकादशी हे व्रत आणि एकादशीचा काळ हा पुण्यकाळ आहे. जागरण करावं लागतं त्या रात्री, उपवास करावा लागतो. आणि हे सगळं ज्याला घडतं, विष्णूचे पूजन एक भावेशी, पांडुरंग रूप विष्णूचं पूजन अनन्य भावानं निष्ठेनं ज्याला घडतं, नित्य मुक्त होतो तो. आणि तीही लोकांना तो पूजनीय होतो. तो नित्य मुक्त होतो म्हणजे जीवनमुक्त होतो आणि तो
तेही लोकांमध्ये वंदनीय होतो, पूजनीय होतो, असं फल त्याला प्राप्त होतं. एकादशीचा हा महिमा आहे. नवजे वाया काळजे तुझ ध्याती, अखंड तुझा वास तयाच्या चित्ती. जे एक क्षणही व्यर्थ न घालवता अखंड तुझं चिंतन करतात ना, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये तुझा अखंड वास आहे. धाले मुखे सुखे सदा प्रेमे डुल्लती. धाले म्हणजे संपूर्ण आनंदाने ते तृप्त होतात, परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होतात, सुखाने सदा प्रेमाने डोलतात. तीर्थे मलिन वास तयांचा पाहते. आणि हे तीर्थ जेव्हा पापी लोक त्या तीर्थामध्ये स्नान करून तीर्थ मलिन होतात, तेव्हा ते तीर्थसुद्धा त्या भक्ताची वाट पाहतात. हे भक्त कधी येतील आणि आमच्यामध्ये स्नान करतील, त्यांच्या चरणाचा स्पर्श आम्हाला कधी होईल, म्हणून तीर्थसुद्धा त्याची वाट पाहतात. तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे त्यांची वास पाहती नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती. ते तीर्थसुद्धा त्यांची वाट पाहतात पवित्र होण्यासाठी. अशी अवस्था किंवा असं पावित्र्य त्यांना प्राप्त होतं जे एकादशीचं व्रत करतात, भगवान विष्णूंचं अनन्य भावाने पूजन करतात, नामाचं चिंतन करतात, अखंड परमात्म्याचं ध्यान करतात. त्यांचा हा महिमा आहे. देवभक्त तुझे झालाशी दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी. जडजीवा उद्धार व्हावया लागुनी, शरण तुका वंदी पाऊले दोन्ही. हे देवा, तूच देव झालास आणि तूच भक्तही झालास. दोन्ही तूची झालाशी. देव भक्त दोन्ही एकरूप किंवा एका अंगी दोन्ही झाली हे निर्माण. देवभक्त पण स्वामी सेवा. देव सुद्धा देव झाला आणि देवच भक्तही झालेला आहे, कारण मुळात दोन्ही एकच आहेत. म्हणून परमात्माच कधी कृष्ण रूपाने आलेला आहे, तर तोच परमात्मा कधी ज्ञानोबरायांच्या रूपानेही आलेला आहे, तुकोबरायाच्या रूपानेही तोच महाविष्णूचा अवतार आहे. म्हणून देव आणि भक्त तूची झाला अशी, तूच झालेला आहे देवा. कशासाठी हे सगळं तू अवतार घेतोस? वाढावया सुख भक्ती हे जनी. या लोकांमध्ये सुख, भक्ती सुख वाढावया, भक्ती सुख वाढण्यासाठी आपण अवतरित होता. कधी देवरूपाने, कधी संत रूपाने. पाठीमागे एकदा श्री गुरु चैतन्य महाराजांनी असं चिंतन केलं होतं की देव अवतरित होतो आणि संतही अवतरित होतात, आणि संतांच्या रूपानं पुन्हा देवच येतो. दोन दोन रूपाने काय येतो? तर त्यांनी असं चिंतन सांगितलं की देव उद्धार कोणाचा करतो? एकतर सज्जनाचा करतो किंवा एकतर दुर्जनाचा करतो. एकतर ज्ञानोबरायांसारखा सज्जन असेल, भक्त प्रल्हादासारखा सज्जन असेल, त्यांचा उद्धार करण्यासाठी देव येतो, अवतरित होतो. किंवा रावणासारखा दुर्जन असेल, त्याचा उद्धार करण्यासाठी देव येतो. मग मधल्यांचं काय? कारण आत्ता जर मी तुम्हाला विचारलं, हात वर करा बरं, कोण कोण सज्जन आहे? सज्जन कोण आहे? हात वर करा. तर हात वर करणे एवढं धाडस आपलं नाहीये. आणि पुन्हा जर प्रश्न विचारला की चला हात वर करा, दुर्जन कोण आहे? तर दुर्जन स्वतःला म्हणून घेण्याचं सुद्धा आपलं धाडस नाही, किंबहुना तेवढे आपण दुर्जन नाहीतही. मग जे मधल्या वर्गामध्ये आहेत त्यांचं काय? त्यांचा उद्धार करण्यासाठी तोच देव ज्ञानोबरायांच्या रूपाने आलेला आहे, तुकोबरायांच्या रूपाने आलेला आहे. मग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथ्याच्या माध्यमातून सगळ्यांचा उद्धार, सर्वांचा उद्धार करण्यासाठी देवच आलाय. देवभक्त तुची झालाशी दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी. जडजीवा उद्धार व्हावया लागुनी, शरण तुका वंदी पाऊले दोन्ही. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणून देवा आपणच दोन दोन वेळेला अवतरित होता. पण आपल्या चरणांना मी वंदन करतोय. आपले दोन्ही चरण आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवलेत आणि त्या चरणांना आम्ही वंदन करीत आहोत. थाप द्या. कंसराये गर्भवधी येले सात, म्हणून गोकुळासी आले अनंत. घ्यावया अवतार झाले हेची निमित्त, असुर संहारुनी तारावे भक्त. जय देव जय देव जय विश्वरूपा, ओवाळीन तुझ देह दीपे बापा.
स्थूळ रूप होनी धरी तसे साने जैसा भाव तैसा तया कारणे दैत्यासी भासला सिंह गजाने काळासी महाकाळ यशोदेसी ताने अनंत वर्णी कोणा न कळेची पार सगुण की निर्गुण हाही निर्धार पांगली साही 18 करिता व्यवहार तो वळे तसे गवळी यांचे खिल्लार 33 कोटी तेही देवासी श्रेष्ठ पाऊले पाताळी स्वर्गी मुकुट गिळली 14 भुवने तरी न भरेची पोट तो खाऊने झाला गवळी यांचे उच्चिष्ट महिमा वर्णू तरी पांगली या श्रुती चिणला शेष चिरल्या जिव्हा करिता स्तुती भावे विना काही न चलेची युक्ती राखे शरण तुकया बंधू करी विनंती जय देव जय विश्वरूपा ओवाळीन तुझ देह दीपे बापा कंसराये गर्भवधी येले 7 म्हणून गोकुळाशी आले अनंत घ्यावया अवतार झाले हेची निमित्त असुर संहारुनी तारावे भक्त जय देव जय विश्वरूपा ओवाळीन तुझ देह दीपे बापा कंसराये गर्भवधी येले 7 जेव्हा त्या कंसरूपी राजाने कंसाने 7 गर्भवधी येले 7 परमात्मा येण्याच्या अगोदर 7 गर्भ अर्थात 6 गर्भांचा नाश केला आणि 7वा जो गर्भ आहे तो रोहिणी पोटी तिकडं नेऊन मायेनं घातला असं वर्णन आहे. इथं 7 असं म्हटलेलं आहे म्हणजे 7 ही राहिले नाहीत एवढा अर्थ घ्या. 8वा अवतार परमात्म्याला घ्यावा लागला म्हणून गोकुळाशी आले अनंत म्हणून परमात्मा अवतरित झाले त्या कंसाचा वध करण्यासाठी. त्या गर्भहत्येचं पाप त्याला लागलेलं आहे पण अशा असुरांचा नाश करण्यासाठी देवाला अवतरित व्हावं लागतं. म्हणून गर्भपात करणाऱ्यांनी हे वाक्य ध्यानात ठेवलं पाहिजे. गर्भपात करणाऱ्याचा नाश करण्यासाठी देव येतो आणि त्यांना नष्ट करतो. अर्थात त्यांचं कल्याण जगात कधीही कोणीही करू शकत नाही. त्यांचा नाश जर करण्यासाठी देवच प्रवृत्त झाला तर त्यांना कोण वाचवणार आहे. महान नरकात जाऊन त्यांना पडावं लागेल. म्हणून म्हटलंय घ्यावया अवतार झाले हेची निमित्त. अवतार घेण्यासाठी देवाला हे एक निमित्त झालं. असुर संहारुनी तारावे भक्त देवाचा मुख्य उद्देश होता असुरांचा संहार करून भक्तांचं रक्षण करावं त्यांना तारावं हा उद्देश आहे. पण कंसाचा नाश करण्यासाठी देव आले हे निमित्त होतं. जय देव जय विश्वरूपा ओवाळीन तुझ देह दीपे बापा. इथंही देवा तुमचा जय जयकार असू देवा तुमचा जय जयकार असू हे विश्वरूपा देवा तुमचा जय जयकार असो असा त्रिवार जय जयकार या ठिकाणी भगवंताचा केलेला आहे. त्रिवार जय जयकार करण्यातून असाही एक भाव आपल्याला करता येईल की तिन्ही अवस्थेमध्ये देवा तुमचा जय जयकार आमच्याकडून घडू द्या. जागृती स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये सदैव सर्व अवस्थांमध्ये देवा तुमचा जय जयकार आम्ही करावा. कोणाचा जय जयकार आमच्याकडून घडूच नाही याच्याकरिता देवाचा हा जय जयकार 3दा केलेला आहे असं चिंतन आपण करू शकतो. ओवाळीन तुझ देह दीपे बापा. हे बापा हे देवा तुला देह दीपे ओवाळीन या देहालाच आम्ही दिवा बनवून या देहरूपी दिव्याने आम्ही तुम्हाला ओवाळू अर्थात आमचा देह तुम्हाला आम्ही ओवाळून टाकतो समर्पित करतो. या महाराजी पूजनीय महाराजांना अंतःकरणातून वंदन करतो. कसं पाठीमागे आपण चिंतन करून आलोय आरती म्हणजे समर्पण. ओवाळून टाकणं म्हणजे काय समर्पण असतं. इथं देहदीपे या शब्दातून तो भाव सूचित झालेला आहे की आमचा देह आम्ही तुम्हाला ओवाळून टाकतोय. देहाचाच आम्ही या ठिकाणी दिवा बनवलेला आहे आरती बनवलेली आहे आणि तुम्हाला ओवाळतोय. म्हणजे आमचं शरीर स्थूल शरीर घ्या सूक्ष्म शरीर घ्या कारण शरीर घ्या आम्ही तुम्हाला ओवाळून टाकतो देवा असा याचा अर्थ आहे. देहदीपे
स्थूळ रूप होऊनी धरी तसे साने, जैसा भाव तैसा तया कारणे, दैत्याशी भासला सिंह गजाने, काळासे महाकाळ यशोदेशी ताने. परमात्मा स्थूळ रूप, कधी कधी मोठं रूप धारण करतात आणि तेच परमात्मा पुन्हा साने धरी तसे म्हणजे लहानही रूप धारण करतात. जेव्हा कृष्ण अवताराचं चिंतन आपण करतो, श्रीमद भागवतामध्ये वर्णन असं आलं, सुरुवातीला परमात्मा 8 वर्ष म्हणजे 8 वर्षाचे प्रकट झाले देवकीच्या समोर. अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाचे प्रकट झाले. म्हणून स्थूळ रूप होऊनी, स्थूळ रूप अगोदर धारण केलं, मोठं रूप धारण केलं. पण देवकी माता म्हणायला लागली, देवा एवढ्या मोठ्या रूपात तुम्ही प्रकट झाले, तुम्हाला देवकीचा कोण म्हणेल, माझा कोण म्हणेल, एवढं मोठं कुठं बाळ असतं का, लहान व्हा. असं म्हटल्यावर मग देव पुन्हा लहान झाले. धरी तसे साने, जैसा भाव तैसा तया कारणे. मागे चिंतन करून आलोय आपण, ज्याचा जसा भाव आहे तसे देव त्याच्या भावानुसार होतात. दैत्याशी भासला सिंह गजाने, तिथं जे दैत्य होते त्यांना मात्र एखाद्या हत्तीला सिंह समोर आल्यावर जशी भीती वाटते, घाबरतो, तसं त्यांना तो भासला सिंह रूपाने, काळ रूपाने त्यांना भासू लागला. माऊलींनी वर्णन केलं या सिंह आणि हत्येच्या दृष्टांताचं. हे असो पावो उचलीला, मदमुख न ठेवे ते खाला, गाजोनी पुढा झाला सिंह जरी. गर्जना करून जर सिंह समोर आला तर उचललेला पाय सुद्धा हत्ती खाली ठेवायला घाबरतो, इतका तो भयभीत होतो. त्याप्रमाणे ते दैत्य त्या ठिकाणी भगवान कृष्णाला बघितल्याबरोबर त्यांना सिंह समोर आला की काय असे ते घाबरू लागले. काळासी महाकाळ यशोदेशी ताने, काळाला सुद्धा परमात्मा नष्ट करणारे आहेत, काळालाही उत्पन्न करणारे आहेत, काळाचे महाकाळ असे परमात्मा आहेत. आणि यशोदेसाठी मात्र तोच परमात्मा तान्हा झालेला आहे, लहान झालेले आहेत, बाळ झालेले आहेत. मोठे भावार्थाचे बळ आणि देव झाला त्यांचे बाळ. यशोदेशी मात्र तो तान्हा झालाय, लहान झालेला आहे. अनंत वर्णी कोणा न कळेची पार. अनंतांनी आतापर्यंत वर्णन केलं त्याचं, परंतु कोणाला सुद्धा परमात्म्याचा पार कळाला नाही. सीमा मर्यादा कुठपर्यंत देव आहे कळालं नाही. अनंत आहे परमात्मा, अनंत वर्णी म्हणजे अनंतांनी अनेकांनी आतापर्यंत वर्णन केलं. वेदाने वर्णन केलं, शास्त्रांनी वर्णन केलं, पुराणांनी वर्णन केलं, शेषाने वर्णन केलं, खूप ऋषीमुनींनी वर्णन केलं, सर्वांनी वर्णन केलं, परंतु कोणाला सुद्धा परमात्म्याचा पार कळाला नाही. सगुण की निर्गुण हाही निर्धार. इथंही न कळेची याची पुढं अनुवृत्ती घ्यायची देहली दीप न्यायाने. परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे हाही निर्धार न कळेची. हा सुद्धा निर्धार म्हणजे निश्चय यांना कळत नाही. पांगली साही 18 करिता व्यवहार. साही म्हणजे 6 शास्त्र आणि 18 म्हणजे 18 पुराण. 6 शास्त्र 18 पुराण व्यवहार करिता पांगली शक्तीहीन झाली. कोणता व्यवहार करताना? परमात्म्याचं वर्णन करणं हाच व्यवहार, दुसरा काय व्यवहार आहे? त्या न्यायशास्त्रामध्ये शब्दात्मक व्यवहाराचं वर्णन आलंय. व्यवहार तसं अनेक प्रकारचा व्यवहार आहे, कायिक व्यवहार, वाचिक व्यवहार, मानसिक व्यवहार, व्यापार. तसं एक शब्दात्मक व्यवहार आहे. पुराण काय करतात, 6 शास्त्र काय करतात? आपल्या शब्दात्मक व्यवहाराने परमात्म्याचं वर्णन करत असतात, तो व्यवहार करतात. परंतु हा व्यवहार करताना त्यांना त्रास झाला, शक्तिहीन झाले, नष्ट त्यांची शक्ती व्हायला लागली. परंतु परमात्मा मात्र त्यांना पूर्णपणे कळाला नाही, त्याचं वर्णन पूर्ण करू शकले नाहीत. तो वळे तसे गवळी यांचे खिल्लार. आणि असा तो परमात्मा हे जे गोपाळ आहेत, गवळी आहेत, यांचे खिल्लार म्हणजे गायींचे जे कळप आहेत ते या ठिकाणी तो वळतोय, त्या गायांच्या वळत्या करतोय, त्या गायींना राखतोय. असा तो परमात्मा आहे. म्हणजे तो भाववश आहे, भावनेच्या अधीन होऊन परमात्मा त्यांच्या मागे लागतो, असं याचा अर्थ आहे. ज्ञानाच्या रूपाने त्याचं वर्णन करू म्हटलं तर तो अवर्णनीय होतो, पण तोच परमात्मा भावाने जर आकळायचा प्रयत्न केला तर तो स्वतः आपल्याकडे येतो, असा याचा अर्थ आहे. 33 कोटी तेही देवाशी श्रेष्ठ, पाऊले पाताळे स्वर्गी मुकुट, गिळिले 14 भुवने तरी न भरेची पोट, तो खाऊन झाला गवळी यांचे उच्चिष्ठ. परमात्म्याचं स्वरूप किती मोठं आहे त्याचं वर्णन केलंय, पुन्हा भावाचं वर्णन केलंय. 33 कोटी देव आहेत आणि तीही देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश
या सर्व देवांमध्ये परमात्मा कृष्ण हा श्रेष्ठ देव आहे. पावले पाताळी स्वर्गी मुकुट, परमात्म्याचे पावलं पाताळात आहेत तर मुकुट स्वर्गामध्ये आहे. गिळली 14 भुवने तरी न भरेची पोट, 14 भुवन गिळून टाकली तरी सुद्धा या देवाचं पोट भरत नाही. अतल वितल तलातल रसातल महातल आणि पाताळ, खालचे 7 लोक आहेत, वरचे 7 लोक आहेत. भूर्भुव स्वर महर तपोजन सत्य असे वरचे 7 लोक आहेत. हे 14 भुवन याच्याच पोटात आहेत ना. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी, सगळी ब्रह्मांड अशी त्याच्या पोटात आहेत तरी याचं पोट भरत नाही. पण तो परमात्मा खाऊन झाला गवळी उच्छिष्ट, गवळी ताक पिरे कोण पोरे चांगली, असे ते गवळी आहेत, गोपाळ आहेत, पण त्यांचं उच्छिष्ट खातो आणि पोट भरलं म्हणतो. अशा प्रकारचा हा देव आहे. म्हणजे तो भावाच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीन हा असा देव आहे. महिमा वर्णू तरी पांगलिया श्रुती, परमात्म्याचं वर्णन करू म्हटलं, महिमा केवढा आहे सांगू म्हटलं तर श्रुती पांगलिया, श्रुती त्या ठिकाणी पांगल्या म्हणजे वर्णन करू शकल्या नाहीत, त्यांची सुद्धा शक्ती नष्ट व्हायला लागली. शिणला शेष चिरल्या जिव्हा करिता स्तुती, शिणला शेष, शेषानं म्हटलं आता मी वर्णन करतो तर 1000 त्याच्या मुख होती, त्याचे 1000चे 2000 झाले. म्हणजे शेष शिणला झाल्या 2सहस्त्र जिभा जिभा, देव काहो विटेवरी उभा. सांगता नाही आलं त्याला सुद्धा, वर्णन नाही करता आलं. 1000च्या 2000 जिव्हा झाल्या पण नाही वर्णन करता आलं. भावेविन काही न चलेच युक्ती, देवासमोर भावाशिवाय प्रेमाशिवाय दुसरी कोणतीही युक्ती चालत नाही, दुसरं कोणतंही वर्म प्रवृत्त होत नाही. राखे शरण तुकया बंधू करी विनंती, तुकोबरायांचे धाकटे बंधू कान्होबाराय म्हणतायत की हे देवा राखे, आपण आमचं रक्षण करा, आम्ही तुम्हाला शरण आलोय अशी आमची तुम्हाला विनंती आहे. म्हणा. परमानंदा परम पुरुषोत्तमा रामा अच्युता अनंता हरी मेघ श्यामा, अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा, अकळ कळा कमळापती नकळे महिमा. जय देव जय श्रीपती, मंगळ शुभदायका करीन आरती. गोविंदा गोपाळा गोकुळ रक्षणा, गिरिधर सागर तारक धीमतना. मधुसूदन मुनी जवन धरणी समहरणा, दीनवत्सल सकळा मूळ जय जय निधाना. विश्वंभर सर्वेश्वर जगदोद्धारा, चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा. सुखसागर गुण आगर मुकुटमणी शुरा, कल्याण कैवल्य मूर्ती मनोहरा. गरुडासना शेष शयना नरहरी, नारायणा ध्याना सुरवर हर गौरी. नंदानंद त्रिभुवना भितरी, अनंत नामे ठसा अवतारावरी. सगुण निर्गुण साक्ष श्रीमंता संता, भगवाना भगवंता काळ कृतांता. उत्पत्ती पालना पासून संहार सत्ता, शरण तुकया बंधू तारे रीती बहुता. जय देव जय श्रीपती, मंगळ शुभदायका करीन आरती. परमानंदा परम पुरुषोत्तमा रामा, अच्युता अनंता हरी मेघ श्यामा, अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा, अकळ कळा कमळापती न कळे महिमा. या आरतीमध्ये श्री कान्होबारायांनी परमात्म्याला अनेक विशेषणं दिलीत, अनेक शब्द दिलेत, अनेक नावं सांगितलेली आहेत आणि परमात्म्याचा नाम महिमा म्हणजे नावातून महिमा सांगितला आहे. परमानंदा, हे देवा आपण परम आनंद रूप आहात. विषयातला आनंद हा अपरम आहे, निकृष्ट आहे, औपाधिक आहे, अनित्य आहे. परमात्मा हा आनंद रूप आहे. परमात्म्याचा आनंद हा परम आहे, निरुपाधिक आहे, निरतिशय आहे, निर्विशेष आहे, नित्य आहे. परमानंद रूप आहात आपण. परम पुरुषोत्तमा, आपण परम पुरुष आहात, उत्तम पुरुष आहात. परम आणि उत्तम पुरुष म्हणजे क्षर आणि अक्षर जो पुरुष 15व्या अध्यायात सांगितला त्याच्या पर आहात, पलीकडचे आहात, असे उत्तम पुरुष आहात. रामा म्हणजे आपण रमणीय आहात, आपल्यातच सगळे रममाण होतात असे आपण आहात. अच्युता, आपण कधीही नष्ट न होणारे आहात. अनंता, आपल्याला अंत नाही. हरी, पापाचं हरण करणारे आपण आहात, अज्ञानाचं हरण करणारे आहात, आपण चित्ताचं आकर्षण करणारे आहात, हरी आहात.
मेघश्यामा, आपलं जे वर्ण आहे तो त्या मेघाप्रमाणे नील वर्ण आहे. अविनाशा, आपण विनाशरहित आहात. अलक्षा, आपण लक्षणावृत्तीला सुद्धा विषय होत नाही, वाच्यवृत्तीने विषय होणार नाही. यात नवल काय? आपण लक्षणावृत्तीला सुद्धा खऱ्या अर्थाने विषय होणार नाही असे आपण अलक्ष आहात. परता, परता म्हणजे सर्वांच्या परस आहात. जिथं गेलो तिथून पुढंच आहात तुम्ही, कधीच तुमचा शेवट लागत नाही. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. सर्वांच्या अतीत आहे, पलीकडे आहे. किंवा आणखी एक तो श्लोक आपण नेहमी म्हणतो उपनिषदातील, इंद्रियेभ्य परा ह्यर्थः अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान परः, महतः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः, पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. अशा आपण पर आहात, तुमच्या पलीकडे काही नाही. परता, परब्रह्म, आपण परब्रह्म आहात म्हणजे आपण परम व्यापक आहात, आपल्यापेक्षा मोठा कोणी नाही. अकळ कळा, आपल्या कोणत्याही कलेचं लीलेचं ज्ञान कोणालाही कळू शकत नाही. अशा आपल्या सर्व कला, लीलारूप कला, आपलं चरित्ररूपी कला हे कशा आहेत? अनाकलनीय आहेत. कमळापती, आपण लक्ष्मीपती आहात. न कळे महिमा, तुमचा महिमा कोणालाही कधीही कळू शकत नाही. जय देव जय देव जय श्रीपती, मंगळ शुभदायका करीन आरती. हे देवा, आपला जय जयकार असो, आपला जय जयकार असो, आपला जय जयकार असो. मंगळ शुभदायका, आपण मंगळ शुभ याचं दान करणारे आहात. आपली मी आरती करतोय. मोक्षाचं दान करणारे आपण आहात. गोविंदा गोपाळा गोकुळ रक्षणा, आपण गोविंद आहात. गोभिः विंदते लभते इति गोविंद. गोविंद आहात म्हणजे आपण वेदवाणीच्या द्वाराच प्राप्त होणारे आहात. गोविंदा. गोपाळा, आपण गो म्हणजे इंद्रिय, गायी, इंद्रिय रूपी गायींचं पालन करणारे आपण आहात. गोपाळ आहात. गोकुळ रक्षणा, असे सगळे गोकुळामध्ये होते. त्या गोपाळांचं रक्षण करण्यासाठी आपण गोकुळात गेलात आणि त्या गोकुळाचं रक्षण केलं. इंद्रियांचा संपूर्ण समुदाय असा अर्थ घ्या. गोकुळ म्हणजे मनासह इंद्रिये, या सर्वांचं संरक्षण देवा तुम्हीच करू शकता. गिरीधर कर, तो गिरीधर जो होता पर्वत, त्याला तुम्ही आपल्या हाताने करंगळीने उचललं, ही आपली शक्ती आहे. भवसागर तारक दधी मथना, आपण भवसागरातून तारक आहात. दधी मथना, दह्याचं मंथन करणं हे आपल्याला आवडणारं आहे. म्हणजे दधी मंथन करण्यातून काय होतं? आसार भाग बाजूला होतो, सार भाग लोणी प्राप्त होतं. म्हणजे विवेक करणं, जगाला विवेक देणं, ज्ञान देणं हा आपल्या आवडीचा विषय. दधी मथना. मधुसूदन, आपण त्या मधु कैटभ नावाच्या दैत्यांचं सूदन नाशन करणारे आहात. मुनी जीवन, ऋषीमुनींचं आपण जीवन आहात, प्राण आहात. धरणी श्रम हरणा, या पृथ्वीच्या श्रमाचं अपहरण करणारे आपण आहात. या पृथ्वीच्या दुःखाचा नाश तुम्हीच केला. दीन वत्सल आपण आहात, जो दीन झाला त्याच्यावर प्रेम करणारे तुम्ही आहात. सकळा मूळ, या सगळ्या संपूर्ण विश्वाचं मूळ म्हणजे अभिन्न निमित्त उपादान कारण आपणच आहात. जय जय निधाना, आपण सर्व या जगताचं सर्वांचं निधान आहात. राहण्याचं स्थान आहात, शेवटलं स्थान आहात. हे सर्व जग शेवटी तुमच्या स्वरूपात राहतं जातं, असं आपण निधान आहात. आपला जय जयकार असो. विश्वंभर आहात, आपण जगताचं पालन करता. आपण सर्वांचे ईश्वर आहात, आपण जगताचा उद्धार करता. आपण हातामध्ये चक्र धारण करणारे आहात, आपण करुणा करणारे आहात. आपणच पवित्र आहात, आपणच गजेंद्राचा उद्धार करणारे गजेंद्र आहात. आपण सुखाचे सागर आहात, आपण गुणाचे आगर आहात. सर्व गुण तुमच्या आश्रयाने राहतात. आपण सर्व शुरामध्ये मुकुटमणी आहात. आपण कल्याण कैवल्य मूर्ती आहात. कल्याण रूपी जे कैवल्य आहे, मोक्ष आहे, त्याचे तत्स्वरूप आपण आहात. आपण मनाला हरण करणारे आहात, मन तुमच्याकडे आकर्षित करून घेणारे मनोहर आहात. गरुड हे तुमचं आसन आहे, वाहन आहे. शेष शयन आहे, शेषाचं आपली शयन आहे, त्याच्यावर तुम्ही निद्रा करता. आपण नरहरी आहात, अर्थात मनुष्य आणि सिंह या रूपाने अवतार धारण करणारे आहात. आपणच नारायण आहात. जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये आपलं स्थान आहे, क्षीरसागरामध्ये वास करता म्हणून तुम्हाला नारायण म्हणतात. जगताचं अधिष्ठान आहात म्हणून आपल्याला नारायण म्हणतात. आमच्या गुरूंच्या रूपानं अवतरला म्हणून तुम्हाला नारायण असं म्हणतात.
ध्याना, आपण सगळ्यांच्या ध्यानाचे विषय आहात. सुरवर हर गौरी, सुरवर हर गौरी नंदानंदन वंदना. काय म्हणजे सुरवर शब्दाचा अर्थ होतो जे इंद्रादी देव आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ असणारे देव, म्हणजे भगवान शंकर असेल वगैरे. सुरवर म्हणजे इंद्रादी, हर म्हणजे भगवान शंकर आणि गौरी म्हणजे पार्वती माता. या सगळ्यांच्या वंदनीय आपण आहात, यांचं ध्यान आपण आहात. नंदानंदन, आपण नंदाचे पुत्र आहात. वंदना, त्रिभुवना भीतरी, आपण वंदनीय आहात सर्वांना. त्रिभुवना भीतरी आपणच आहात, संपूर्ण त्रैलोक्यामध्ये तुमचंच वास्तव्य आहे. अनंत नामे ठसा, अनंत नावं आहेत तुम्हाला. आणि ठसा अशी आपली कीर्ती म्हणजे प्रसिद्धी आहे. अवतारावरी, अनेक अवतारावर अवतार तुम्ही घेतले आणि अनेक नावं ठेवून घेतले, अनेक रूपं घेतली, अशी आपली कीर्ती पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. सगुण आपणच आहात, निर्गुण आपणच आहात, साक्षी जगताचे आपणच आहात. श्रीमताम, श्रीमंत आपणच आहात. संता, या संतांना सुद्धा वंदनीय आपणच आहात किंवा संतही आपणच आहात. भगवाना भगवंता काळ कृतांता, आपण भगवान आहात, आपणच भगवंत आहात. म्हणजे षट प्रकारचे जे भग आहेत त्यांनी युक्त आपणच आहात. ऐश्वर्यस्य, समग्रस्य, धर्मस्य, यशसः, श्रियः, वैराग्यस्य अथ मोक्षस्य षण्णाम भग येतिंगना. ह्या सहांना भग म्हणतात. आणि षट प्रकाराने भगानी यस्य वर्तन्ते किंवा यस्मिन वर्तन्ते सह भगवान, असे आपण भगवान आहात. आणि भगवंतही आपणच आहात, म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य तुमच्याचकडे आहे. भगवंत हा बहुवचनी शब्द आहे, भगवान हा एकवचनी शब्द आहे. 6 प्रकारचं ऐश्वर्य तुमच्याचकडे आहे. आणि उरलेलं आहे तुमचंच आहे, सर्व तुमचंच आहे. भगवंत काळ कृतांत, काळाचेही कृतांत म्हणजे काळाचाही नाश करणारे आपण आहात. उत्पत्ती पालनापासून संहारण सत्ता, उत्पत्ती करणं, पालन करणं, संहारण करणं हे संपूर्ण सत्ता देवा तुमची आहे. शरण तुकया बंधू तारी रीती बहुता, कुठल्या तरी प्रकाराने किंवा अनेक प्रकाराने तुम्ही काय करा, आमचा सर्वांचा उद्धार करा, आम्ही तुम्हाला शरण आलोय, अशा प्रकारची विनंती प्रार्थना तुकया बंधू, तुकोबरायांचे बंधू या ठिकाणी करतायत कानोबाराय. शेवटचा अभंग. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी, उतरले वैकुंठ महासुख मेदिनी. जय देवा पांडुरंगा, जय अनाथ नाथा, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. नित्य नवा सोहळा हो, महावाद्यांचे गजर सन्मुख गरुड पारी. उभा जोडून या कर मंडित चतुर्भुजा, कटी मिरावती कर हरिनाम कीर्तन हो. आनंद महाद्वारी नाचती प्रेम सुखे, नर तेथीच्या नारी जीवन मुक्त लोका. नित्य पाहते हरी आषाढी कार्तिकी हो, गरुड टकयांचे भार गर्जती महाघोषे. महावैष्णव वीर पापाशी रिघनाही, असुर कापते सूर हे सुख पुंडलिके. कैसे आणिले बापे निर्गुण साकारले, आम्हा लागी हे सोपे म्हणून चरण धरोनी. तुका राहिला सुखे, जय देवा पांडुरंगा, जय अनाथ नाथा, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी. पंढरी ही पुण्यमय भूमी आहे. त्या ठिकाणी भीमा ही दक्षिण दिशेला वाहणारी एक तीर्थ आहे.
नदी आहे. तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी, मोठ्या मोठ्या पातकांचा सुद्धा नाश करणारी, प्रक्षालन करणारी चंद्रभागा हे त्या ठिकाणी तीर्थ आहे. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी, पंढरी पुण्यभूमी का? कारण त्या ठिकाणी वैकुंठातील महासुख म्हणजे परमात्मा उतरलं, त्या ठिकाणी अवतरित झालेलं आहे. मेदिनी म्हणजे पृथ्वीवर, आणि पंढरी भूमीमध्ये त्या ठिकाणी परमात्मा विठ्ठलाच्या रूपाने अवतरित झालेत, म्हणून ती पंढरी पुण्यभूमी आहे. जय देवा पांडुरंगा जय अनाथ नाथा, हे पांडुरंगा आपला जय जयकार असो. आपण अनाथाचे नाथ आहात, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मीकांता. हे देवा आमच्या अंतःकरणातील सर्व प्रेम आम्ही तुम्हालाच ओवाळून टाकतोय, आरती ओवाळीन. आपण लक्ष्मीकांत आहात. नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गजर, नित्य नवा सोहळा आणि महान मोठ्या मोठ्या वाद्यांचं मृदंग असेल, त्या ठिकाणी सर्व वाद्यांचा गजर होतो. पंढरीमध्ये सन्मुख गरुड पारी उभा जोडून या कर, समोर गरुड पार आहे, त्या ठिकाणी गरुड उभा हात जोडून उभा राहिलेला आहे, सन्मुखच आहे. मंडित चतुर्भुज कटी मिरवती कर, चारी भुजा परमात्म्याने धारण केलेल्या आहेत, अत्यंत सुशोभित असं ते दिसत आहे. कटी मिरवती कर, आणि परमात्म्याने दोन हात आपल्या कमरेवर ठेवलेले आहेत. हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारी, त्या ठिकाणी महाद्वारामध्ये हरिनामाचं कीर्तन होत आहे, वर्णन होत आहे, आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी होत आहे. नाचती प्रेमसुखे नर तेथीच्या नारी, तेथील पंढरीमध्ये आलेले सर्व संत महात्मे ते नर असतील, कोणी नारी असतील, त्यांना नर म्हटलंय. अर्थात पंढरीमध्ये जाऊन परमात्म्याच्या महाद्वारामध्ये हरिनामाचं कीर्तन गाणारे करणारे जे आहेत तेच खरे नर आहेत, त्याच खऱ्या नारी आहेत. ते प्रेमसुखाने त्या ठिकाणी नर्तन करत आहेत, नाचत आहेत. नित्यमुक्त लोक नित्य पाहती हरी, जीवनमुक्त लोक नित्य पाहती हरी. ते सर्व नारी नर ते भक्त जीवनमुक्त होतात आणि परमात्म्याला नित्य त्या ठिकाणी जाऊन पाहताय, दर्शन करतात. किंवा जीवनमुक्त सुद्धा त्या ठिकाणी जातात, आणि जीवनमुक्त ज्ञानी असे लोक सुद्धा त्या ठिकाणी जाऊन परमात्म्याचं रोज दर्शन करतात. श्री गुरु बोधे बाबा सकाळी उठल्याबरोबर बाबांच्या बरोबर 3 वाजता प्रदक्षिणा स्नान वगैरे करून चातुर्मासामध्ये ते आनंद आम्ही भोगला. बाबांच्या बरोबर दर्शनाला जायचं मंदिरामध्ये, रोज परमात्म्याचं दर्शन सकाळी 4 वाजता आम्हाला व्हायचं. नित्य पाहते हरी, देवाचं नित्य दर्शन संत महात्मे घेतात, जीवनमुक्त सुद्धा घेतात. आषाढी कार्तिकी हो गरुड टकयांचे भार, आषाढी वारीला, कार्तिकी वारी आत्ताच झाली, या कार्तिकी वारीला गरुड टकयांचे भार, त्या ठिकाणी गरुडाचं चिन्ह असणारे जे पताका आहेत त्यांचे भार समुदाय त्या ठिकाणी येतात. म्हणजे पताका घेऊन वारकरी त्या ठिकाणी दिंड्या घेऊन येतात. गरजती नामघोषे महावैष्णव वीर, महावैष्णव आणि जे वीर आहेत ते सर्व नामघोषाने त्या ठिकाणी गर्जना करतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा, महावैष्णव म्हणतो आपण माऊलींना, तिथं माऊलीसुद्धा आहेत, पंढरपूरला जातात वारीला, म्हणून महावैष्णव तिथं आहेत. वीर म्हणजे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभतया पुढे शुभ होऊन या ठाके, संसाराला सहज जिंकतात त्यांना वीर म्हटलं जातं, शूर म्हटलं जातं. इंद्रियांना जे जिंकतात त्यांना वीर म्हटलं जातं. असे जे संत आहेत, वीर आहेत, वैराग्यवान आहेत, त्या ठिकाणी नामाचा घोष करतायत. पापासी रीघ नाही असुर कापती सुर, त्या ठिकाणी पापाला प्रवेश सुद्धा नाही पंढरीमध्ये. असुर आणि सूर थरथर कापतात त्या ठिकाणी. म्हणजे असुर कापतात हे ठीक आहे, पण सूर का कापतात? तो सूर म्हणजे इंद्रादी देव, हे का म्हणून थरथर त्यांना कापण्याची गरज काय? त्याचं कारण असं असावं की कधी कधी हे देवसुद्धा आपल्याला अनिष्ट करण्यासाठी येत असतात म्हणे. कधी वेगवेगळ्या बाधा होतात ना, जशी भूत बाधा आहे तसे कोणत्या कोणत्या देवाचाही आपल्याला कधी कधी काय होतो, कोप होतो. कधी इंद्र कोपला भारी, पुढं आलेलंच आहे ना आरतीमध्ये, इंद्र कोपला भारी म्हणजे इंद्रही कधी कधी कोपतो, या देवता कधी कधी आपल्यावर रागावतात. तर तसंही पंढरीमध्ये होत नाही. कोणतीही देवता कोणालाही कधीही बाधा करू शकत नाही. असुर कापते सूर, हे सुख पुंडलिके कैसे आणिले बापे. तुकोबाराय म्हणतायत हे सुख आहे, हे सुख. आतापर्यंत जे अभंगात पाहिलं वरती त्याला तुकोबाराय सुख म्हणतात. हे सुख आहे आमचा, हे वारी, हा आनंद, हा नामघोष, हे संत महात्मे, त्यांची संगती,
परमात्म्याचं दर्शन, पंढरी, चंद्रभागेचं स्नान, हे सगळं आमचं काय सुख आहे. हे सुख. आणि दुसरा अर्थ, हे सुख म्हणजे परमात्मा त्या ठिकाणी साक्षात सुखरूपाने उभाच आहे. म्हणून हे सुख पुंडलिके आणिले बापे. बाप रे बाप, पुंडलिकानं ते कसं आणलं असेल काय माहिती, कोणती साधना केली असेल, त्याला कसं ते आणता आलं, किती जन्माची साधना त्याची असेल, सांगता येत नाही. कसं आणलं, हे सगळं निर्माण केलं पुंडलिकाने केलं हे सगळं, त्याच्यामुळं आम्हाला भेटलेलं आहे. कळत नाही त्यानं कसं आणलं असेल. निर्गुण साकारले आम्हालागी हे सोपे. परमात्मा निर्गुण होता, पण आमच्यासाठी मात्र तो सगुण झाला, साकार झाला आणि सोपा झाला. त्याची भक्ती करता यायला लागली, त्याचं नामचिंतन करता यायला लागलं, म्हणजे आमच्यासाठी तो सोपा झाला. म्हणून चरण धरुनी तुका राहिला सुखे. इथंही धरुनी शब्द आलाय, धरुनी राहिला. तुकोबाराय म्हणतात, आम्ही अशा त्या परमात्म्याचे चरण अंतःकरणामध्ये घट्ट धरून राहिलेलो आहोत. त्या चरण, अशा त्या परमात्म्याचं चिंतन आमचं सतत सुरू आहे. अर्थात हे धरलेलं आहे, अर्थात हे सुटणारं चिंतन नाही. आता याला आम्ही सोडणार कधीही नाही. हे चिंतन आता आमचं कायमचं आहे, त्याला आम्ही कायमचं अंतःकरणामध्ये धरून राहिलेलो आहे. अशा प्रकारे तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतायत, आरती गातायत. अशी आरती आपल्या जीवनामध्ये आपण करावी. अशी आरती म्हणजे आपल्या जीवनातील संपूर्ण प्रेम, संपूर्ण प्रीती आपण परमात्म्यालाच समर्पित करावी. विष्णू पुराणामध्ये तो श्लोक आलाय ना, ज्यावेळेस परमात्मा म्हणतात भक्त प्रल्हादजींना, माग, काहीतरी माग. भागवतात तर काही मागितलंच नाही, म्हणतं मागतो तो वणिक असतो, म्हटले व्यापारी असतो. मी काही व्यापारी नाही, मी भक्त आहे, मी नाही मागणार, काहीतरी माग. तेव्हा विष्णू पुराणामध्ये श्लोक आलाय, पंचदशीमध्ये पण आलाय तो. भक्त प्रल्हादजी म्हणतात, या प्रीती रविवेकानाम विशेषवन पायिनी त्वा मानुस्मरत सामे हृदयान माप सर्पतू. देवा, ज्याप्रमाणे विषयासक्त लोकांची प्रीती विषयावर अखंड असते, तशी प्रीती तुमच्या चरणाच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये कायमची द्या. याला आरती असं म्हणावं. देवाला मागितलं तर काय मागावं? भक्ती मागावी, प्रीती मागावी, प्रेम मागावं, आणि ते प्रेम पुन्हा देवाकडून घेतलेलं देवालाच द्यावं, त्यालाच समर्पित करावं, त्याच्यावरच प्रेम करावं. याला आरती म्हणतात. अशी आरती आपल्या जीवनात देवाच्याच कृपेनं घडावी, गुरुवर्यांच्या आशीर्वादानं घडावी. आमच्या जीवनामध्ये ही आरती सफल व्हावी, अशी प्रार्थना करूया. शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. आज समाप्तीचा दिवस आहे, तर आपल्याला आज 6च्या ऐवजी 5:30ला हे पुढचं सत्र सुरू होईल. 5:30 आज सगळ्यांनी 5:30 वाजता यायचं, म्हणजे सगळ्या आरतीची पुढच्या अभंगाची सर्व पूर्णता होईल, म्हणून 5:30ला यायचं.